हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संग्रह टॅरोवरती। तूळ राशी, तुमच्यासाठी आज महादेवांचा काय अर्जंट मेसेज आलेला आहे, तातडीचा संदेश आला आहे, तेच आज आपण रीडिंग करून पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही एनर्जी आपली एक्सचेंज करून टाका। आता एनर्जी एक्सचेंज कशी करायची, तर पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि तुमची कमेंट नक्की नोंदवा। त्यामुळे काय होतं, तुमची ऊर्जा इथे नोंदली जाते, तुमची एनर्जी एक्सचेंज होते, तुमची हजेरी लागते। त्यामुळे तुम्हाला रीडिंग जास्तीत जास्त रेझोनेट होण्यास खूप मदत होते। आणि येणाऱ्या पुढच्या रीडिंगसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे, तुमची इथे हजेरी लागल्यामुळे तुम्हाला रीडिंग खूप रेझोनेट होण्यास खूप मदत होते। त्यामुळे एनर्जी एक्सचेंज करून टाका। आता एक काम करा, मी टॅरो कार्ड शफल करत असताना माझ्या हातांकडे आणि कार्ड्सवर तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात महादेवांना प्रार्थना करा की हे महादेवा, माझ्यासाठी तुमचा काय अमूल्य संदेश येणार आहे तो मला सांगा। तूळ राशीच्या जातकांसाठी सध्याचा काळ अत्यंत गूढ, मानसिक खळबळ माजवणारा आणि त्याचवेळी एका मोठ्या आध्यात्मिक परिवर्तनाचा आहे। महादेवांचा तिसरा नेत्र म्हणजेच तिसरा डोळा तुमच्या आयुष्यातील तो अंधार, संभ्रम आणि भीती पाहत आहेत, ज्याने तुम्हाला गेल्या काही काळापासून पूर्णपणे घेरून टाकले आहे। महादेव तुम्हाला सांगत आहे की तुमच्या सध्या एका अत्यंत अस्पष्ट आणि गोंधळलेल्या परिस्थितीतून जात आहात, जिथे तुम्हाला भविष्याचा मार्ग अजिबात दिसत नाही आहेत। अनेक रहस्य दडलेली आहेत, ती तुम्हाला आतून अस्वस्थ करत आहेत। तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जेची पूर्ण घेरा घातलेला आहे। नकारात्मक ऊर्जा तुमच्या आसपासच आहे, परंतु महादेव तुम्हाला आश्वस्त करत आहे की हा अंधार कायमस्वरूपी नाही। तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि रात्रीचा काळ आता संपत आला असून तुमच्या नशिबात एका अत्यंत तेजस्वी, दैवी आणि आशेच्या नवीन किरणाचा उदय होत आहे। तुमच्या मनातील सर्व संशयाचे ढग आता दूर होणार असून तुम्हाला तुमच्या आयुष्याची एक स्पष्ट आणि सुंदर दिशा लवकरच मिळणार आहे। तुमचे भावनिक वादळातून शांततेकडे स्थलांतर होणार आहे। तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या मानसिक त्रासातून जात होतात, कौटुंबिक कलहातून किंवा विषारी नात्यांच्या वादळातून जात आहात तुम्ही सध्या, तिथून आता तुम्हाला बाहेर पडण्याची अत्यंत तातडीची गरज आहे आणि महादेव स्वतः तुम्हाला त्यातून बाहेर काढत आहेत। महादेव सांगत आहे की ज्या परिस्थितीने किंवा ज्या लोकांनी तुम्हाला एक मानसिक जखमा आणि अश्रू दिले आहेत, त्या आठवणींना आणि त्या वातावरणाला मागे सोडून पुढे जाण्याची हीच ती वेळ आलेली आहे। हा बदल सुरुवातीला तुम्हाला भावनिकदृष्ट्या कठीण वाटू शकतो, पण हा प्रवास तुम्हाला एक अत्यंत शांत, सुरक्षित आणि सकारात्मक किनाऱ्याकडे घेऊन जाणार आहे। तुम्ही आतापर्यंत स्वतःला खूप वेदना दिल्या आहेत, पण आता त्या वेदनांचे विसर्जन करून मानसिक शांततेचा स्वीकार करण्याची वेळ आलेली आहे। भूतकाळातील कटू अनुभवांचे ओझेही फेकून द्या, कारण महादेव तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून तुम्हाला या संकटामधून सुखरूप बाहेर काढत आहेत। गेल्या अनेक महिन्यांच्या मानसिक आणि शारीरिक संघर्षामुळे तुम्ही आतून पूर्णपणे थकून गेलेला आहात। तुमची ऊर्जा पूर्णपणे 100% संपलेली आहे आणि तुमचे मन एका अत्यंत बचावात्मक स्थितीत गेलेले आहे। तुम्हाला असं वाटते की माझे काय होणार, मी या परिस्थितीतून सुटका होणार की नाही माझे मागे। महादेव तुम्हाला अत्यंत मायेने सांगत आहे की हे वत्सा, आता थांब, स्वतःवर जुलूम करणे बंद कर आणि थोडी विश्रांती घे। सध्या जबरदस्तीने गोष्टी पुढे रेटण्याचा किंवा वाद घालण्याचा हा काळ नाही। हा काळ स्वतःला बरे करण्याचा, ध्यान करण्याचा आणि आंतरिक शांतता मिळवण्याचा आहे। महादेव तुम्हाला इथं सल्ला देत आहे की जगाच्या गदारोळापासून थोडे दूर होऊन स्वतःसाठी वेळ काढ। जेव्हा तुमचे मन आणि शरीर पूर्णपणे शांत ठेवाल तुम्ही, तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पुढील पावले कशी टाकायची याचे अचूक उत्तर आणि सद्बुद्धी माझ्याकडून तुला प्राप्त होईल। तुमची आंतरिक शांतता हीच तुमची खरी ताकद ठरणार आहे। तुमचा शेवटी विजय, आयुष्यामध्ये गती आणि ध्येयप्राप्ती तर नक्कीच होणार। या सर्व मानसिक शांततेनंतर आणि विश्रांतीनंतर
तुमच्या आयुष्याला एक अत्यंत वेगवान आणि शक्तिशाली गती मिळणार आहे. तुमच्या रखडलेल्या कामांमध्ये करिअर आणि प्रगती आता थेट महादेवांच्या त्रिशूळाची ऊर्जा काम करणार आहे. तुम्ही ज्या ध्येयासाठी बऱ्याच काळापासून प्रयत्न करत होतात त्यात तुम्हाला एक प्रचंड मोठा आणि निर्भळ विजय मिळणार आहे. महादेव तुमच्या रथाचे सारथी बनून तुम्हाला प्रगतीच्या दिशेने वेगाने पुढे घेऊन जाणार आहेत. तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे, शत्रू आणि अडचणी आता आपोआपच दूर होतील. हा काळ आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पुढे पाऊल टाकण्याचा आहे. कोणत्याही प्रकारची भीती मनात न ठेवता पूर्ण ऊर्जेने तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. यश तुमचेच आहे. तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी स्थैर्य, सत्ता आणि महादेवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात आता एक अत्यंत मजबूत, स्थिर आणि शिस्तबद्ध कालखंडाची सुरुवात होत आहे. तुम्ही आतापर्यंत खूप हतबलता सहन केली, पण आता तुम्ही तुमच्या आयुष्याचे राजे बनणार आहात. महादेव तुम्हाला एक अत्यंत उच्च पद, समाजात मान सन्मान, अधिकार, आर्थिक स्थैर्य प्रदान करत आहेत. तुमच्यात निर्णय घेण्याची प्रचंड क्षमता मजबूत होईल आणि लोक तुमच्या सल्ल्यांचा आदर करतील. महादेव तुम्हाला त्याच अंतिम आशीर्वाद देताना सांगत आहे की घाबरू नकोस. तुझ्या सभोवताच्या सर्व परिस्थितीवर आणि शत्रूंवर आता माझे पूर्ण नियंत्रण आहे. तू फक्त कर्मावर आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझे कर्म करत राहा. तुझा स्वाभिमान आणि नशीब चमकवण्याची जबाबदारी आता माझी आहे. याच काळात स्वतःच्या तत्वांशी तडजोड करू नको आणि दररोज कमीत कमी 21 वेळा ओम नमः शिवायचा जप कर. आता मानसिक अंधारातून आणि भीतीमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला उपाय इथे मी सुचवत आहे. तुमच्या सुरुवातीच्या ऊर्जेमध्ये मानसिक संभ्रम, सुप्त भीती आणि भविष्याची चिंता मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या भावनिक चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी तुमच्यासाठी उपाय इथं विशेष. मनाचा ताण महादेवांच्या चरणी अर्पण करा. तुम्ही रात्रीच्या वेळी खूप अतिविचार करता, ज्यामुळे तुमची झोप उडते. तर महादेव इथे सांगत आहे की रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं डोळे बंद करून तुमच्या मनातील सर्व भीती आणि चिंता महादेवाच्या चरणी मानसिकरित्या सोडून द्या. मनातल्या मनामध्ये 5 मिनिटं ध्यानाला बसा बिछाण्यावरच आणि महादेवांशी कनेक्ट व्हा. त्यांना बोला की मी झोपण्यापूर्वी जेवढी तुमची चिंता, टेन्शन काही असेल त्यांना सगळं सांगून टाका. त्यामुळे तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला व्यवस्थित झोप लागेल. दुसरा उपाय, जलाभिषेक आणि पांढऱ्या वस्तूंचे दान. दर सोमवारी महादेवांच्या शिवलिंगावर थोडे कच्चे तांदूळ, दूध किंवा शुद्ध जल अर्पण करा. मानसिक शांततेसाठी गरिबांना तांदूळ आणि साखर दान करू शकता. महादेवाचा संदेश तुमच्यासाठी, मनातील भीती काढून टाक. हा अंधार तुला संपवण्यासाठी नाही तर तुझ्या आत्म्याला शुद्ध करण्यासाठी आला आहे. लवकरच तुझ्या आयुष्यात आशेचा मोठा किरण चमकेल. करिअर आणि पैशाच्या बाबतीत तुमच्या आयुष्याला आता एक अत्यंत वेगवान आणि शक्तिशाली रथाची गती मिळणार आहे. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. जर तुमचे व्यवसाय किंवा नोकरीतील प्रकल्प बऱ्याच काळापासून ठप्प झाले असतील तर आता त्यात अचानक वेगाने प्रगती होईल. नवीन नोकरीच्या संधी किंवा व्यवसायात मोठे यश मिळाल्याचे योग आहेत. अधिकाऱ्यांनी मोठे पद मिळतील. समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत होईल. तुमचे वरिष्ठ किंवा विरोधक आता तुमच्या ताकदीपुढे झुकतील. तुम्हाला एक नवीन ओळख आणि आर्थिक स्थैर्य लाभेल. महादेवांचा संदेश तुमच्यासाठी अंतिम हाच आहे. आता थांबण्याची किंवा संकोच करण्याची वेळ नाही. तुझ्या रथाचा सारथी मी स्वतः आहे. आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाक. यश निश्चितच आहे. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडी संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. शिवशक्ती किंवा हर हर महादेव लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.